मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी आहोत आणि जसं आपण बोलतो की हाक मतदाराची हा चॅनल एक राजकीय न्यूज आहेत त्याच्यामध्ये किंवा बातम्या आपण देतो किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण समोर आणतो, परंतु आजचा जो विषय आहे तो काही वेगळाच आहे. नायगावमध्ये श्री दत्तप्रसादिक बावनचा नाट्यमंडळ 121 वर्ष कार्यरत आहे आणि ज्या पद्धतीने ते नाट्यरसिकांना हसवत आहेत, रडवत आहेत आणि आपल्या प्रयोगामधून एक सामाजिक संदेशही ते देत आहेत. आणि आज एक असा वेगळा प्रयोग, जसं आपण म्हणाल की सगळ्यांनाच माहीत आहे की मृगजळ एक 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 आपण असं म्हणू त्याला की दीर्घांक ज्या पद्धतीने जसं बोललं जातं आहे आणि त्याचे लेखक आपल्याबरोबर आहेत आणि दिग्दर्शक आपल्याबरोबर आहेत. लेखक राकेश भोईर सर आणि तुषार पाटील सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ज्या पद्धतीने हे नाटक हाऊसफुल झालेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की हे नाटक हाऊसफुल असल्यामुळे आणि आत्ता जे ट्राय करणार आहे ती पुढील वाटचाल आपण पाहू कशा पद्धतीने आहे. परंतु आता तुमच्याकडून ज्या नाट्यरसिकांच्या अपेक्षा आहेत ह्या कुठेतरी वाढलेल्या आहेत आणि फुल झाल्याच्या नंतर, हाऊसफुल झाल्याच्या नंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय म्हणाल तुम्ही? खरं म्हणजे आम्हाला खूप आनंद होतो आहे की 121 वर्षाची परंपरा राबवत असताना दत्तप्रसाद नाट्यमंडळ आमचं पुढे सरकते की ज्याने आमच्यावर नेहमी वरदस्त ठेवलेलं आहे आणि प्रेक्षकांनी आतोनात आम्हाला प्रेम दिलेलं आहे. आणि अखिल भारतीय नाट्य परिषद संघ पालघर यांनी आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे की गावापासून पुन्हा आम्ही बाहेर पडतो आहे. आणि आमच्या या प्रयोगाला आमची अपेक्षाही नसताना प्रेक्षकांचा इतका अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे की आमचा फुल शो हाऊसफुल झाला आहे. आणि त्यामुळे आत्ता आम्ही एक आनंद मजा घेत होतो, पण आत्ता मी थोडं टेन्समध्ये आहोत की आत्ता आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे की आता आमचं प्रेक्षक वर्ग आम्हाला आतुरतेने पाहण्यासाठी तयार आहे आणि त्यांच्या चाचणीसाठी आम्ही पात्र ठरतो की नाही ठरतो हे आम्हाला आणखीन प्रयत्न करून त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही तुमच्या अपेक्षावर खरे उतरू. सर, ज्यावेळी तुम्ही हे नाटक लिहिलं आणि तो एक जर्नी जी तुमची आहे ती कशा पद्धतीची आहे, काय सांगाल तुम्ही लक्ष घ्या? खरं तर मला याचा अभिमान आहे की श्री दत्तप्रसादिक बावनचा नाट्यमंडळ या मंडळाने मला लेखक म्हणून समोर आणला. म्हणजे याच्या आधी मी कलाकार म्हणून काम केलं होतं, पण त्यांच्या 121 वर्षांच्या नाट्य परंपरेचा मी भाग आहे ह्याचा मला खरंच अभिमान आहे. आणि ॲज अ लेखक म्हणून जी ओळख मला मिळालेली होती ती आत्तापर्यंत आपल्या स्थानिक लेवलपर्यंत होती. म्हणजे चंडिका मातेचं जी यात्रा असते त्या यात्रेत जी नाटकं होतात तर तिथे मी लिहिलेली नाटकं त्याला सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण आज पहिल्यांदा म्हणजे मी लिहिलेलं नाटक आज अखिल भारतीय नाट्य परिषद त्यांच्या मंडळाचं जे प्रायोगिक संघ मंच आहे शाखा पालघर यांच्या माध्यमातून हे आता लागतं आहे थिएटरला, म्हणजे मराठी रंगभूमी, जिथे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपलं त्या मराठी रंगभूमीवर जाऊन काम करणं असणं कलाकार म्हणून. तर माझं ॲज अ कलाकार आणि लेखक म्हणजे माझ्यासाठी हे दोन आहेत की ॲज अ लेखक म्हणून सुद्धा आणि ॲज अ कलाकार म्हणून सुद्धा मी याच्यात अभिनयसुद्धा करतो आहे. त्यामुळे दोन्ही पण काम करणारं एक नाटक या रंगभूमीवर येतं आहे. आणि पहिल्याच नाटकाला म्हणजे कलाकारासाठी एक हाऊसफुलचा बोर्ड हा असा असतो की तो बघूनच त्याचं पूर्ण समाधान. जसं प्रेक्षकांच्या टाळ्या आहेत ह्या आपल्याला जेव्हा आपण ॲक्ट करतो तेव्हा येतात, पण त्याच्या आधी जो उत्साह वाटतो ना तो जर हाऊसफुलचा बोर्ड लागला तर तो जो असतो की ती जाणीव असते की आपल्या जबाबदारीची, की प्रेक्षकांनी आपल्यावर दाखवलेलं ते प्रेम आहे आणि आपल्याकडून त्या अपेक्षा आहेत की तुम्ही आत्तापर्यंत आमचं जे मनोरंजन केलेलं आहे, आत्तापर्यंत तुमच्याकडून आम्हाला जे मिळालेलं आहे तेच आम्हाला आतासुद्धा हवं आहे, म्हणून आम्ही हाऊसफुल केलेलं आहे. आणि सर्व रसिक प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही जे काही आमच्याकडून मिळालेलं होतं, जे काही कलाकृती आम्ही सादर केली, जे तुम्ही प्रतिसाद दिला, तर आमची ही कलाकृतीसुद्धा तुम्ही जो हाऊसफुलचा बोर्ड लावलेला आहे तर तुम्ही खरंच जेव्हा हे नाटक संपल्यानंतर बाहेर पडाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हे समाधान असेल की खरंखरच ज्या अपेक्षेने आम्ही इथे आलो होतो, हाऊसफुल आम्ही केलं होतं, ती अपेक्षा आमची यांनी खरी ठरवलेली आहे. आपल्यासोबत आहेत युगीन पाटील सर. सर, ज्या पद्धतीने आपण नाट्य कलाकारांबरोबर जशी चर्चा केली आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्या प्रयत्नांनी या बावनचा श्री दत्तसेवा प्रसादिक बावनचा नाट्यमंडळाला एक अशी संधी प्राप्त करून देण्यामध्ये आपला एक सिंहाचा वाटा आहे असं त्यांच्याकडून बोललं जात आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? याचा वाटा असं नाही, मी जेव्हा या ग्रुपला मी खूप वर्ष अगोदरपासून बघत आलो आहे. म्हणजे दिनेशला तुम्ही ओळखतच असतील, दिनेश भोईर. मी नावाने सुद्धा त्यांना ओळखत नव्हतो, पण मी स्वतः कलाकार आहे. आम्ही गेले 10-12 वर्ष झाले स्वतः एकांकिकेमधून वसई कलाकेंद्रामधून काम करत असतो.
तेव्हा सतत आपण आपल्यासोबत असलेल्या ग्रुपला बघत असतो की हे आपल्यासोबत काम करत आहे. सो मी जेव्हापासून नाटक करतो आहे, जेव्हापासून वसई कलाक्रीडा करतो आहे, मी तेव्हापासून दिनेशला त्याच्या ग्रुपसोबत नाटक करताना बघत आलो. आणि आत्तापर्यंत म्हणजे मी गेल्या वर्षीपर्यंत जेव्हा आपण कलाक्रीडा आता करतो आहे, मी आता गेल्या वर्षी फक्त आम्ही बाकीच्या कामांमध्ये मी दुसरं नाटक करत असल्यामुळे मला कलाक्रीडा करायला नाही जमलं. पण त्यावर्षीसुद्धा दिनेश आणि दिनेशची टीम ही दरवर्षीप्रमाणे नाटक करत होती. सो जेव्हा अखिल भारतीय नाट्य परिषद, मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था, प्रायोगिक रंगमंच संघ यांनी जेव्हा मला संधी दिली की पालघर विभागामधली जबाबदारी तुझी आहे, की तुझ्या एरियामध्ये जितके पण प्रायोगिक लेवलचे प्रयत्न प्रवास सुरू आहेत त्यांना वरती आणायची जबाबदारी तुझी आहे आता, हे जेव्हा दिलं तेव्हा मला सर्वात पहिले दिनेश आणि दिनेशची टीम माझ्या डोळ्यासमोर आली की आपण ह्यांना पहिले संधी देऊया, ह्यांना विचारूया. आणि मी त्यांचं नाटक खरं तर एक नाटक आमच्यासोबत स्पर्धेला होतं, आय थिंक ते मृगजळच होतं. आम्ही नारायणास्त्र एकांकिका केली होती तेव्हा आमचे प्रतिस्पर्धी होते ते, आणि आमच्या अगोदरच त्यांचा नंबर होता, प्रयोग झाला होता त्यांचा. सो तो पण माझ्या वडिलांनी पाहिला होता आणि मला त्यांनी सांगितलेलं की अरे हे नाटक होतं मृगजळ नावाचं, ते खूप मस्त होतं. आणि मी नंतर बघितल्यानंतर मग कळलं की मृगजळ एकांकिका कोणाची वगैरे, तेव्हा मला कळलं अरे हो मी यांना खूप आधीपासून बघत आलो आहे, करत आलो आहे. मग मी यांना विचारलं की असं असं आहे की तुम्ही कराल का, तेव्हा ते एका पायावरती तयार झाले. सो त्यांनी त्यांचं सातत्य म्हणू शकतो माझ्या सिंहाच्या वाट्यापेक्षा, की ते सतत इतकी वर्ष झाले. तुमचं नाव दत्तप्रसादिक बावनचा, हां, 121 वर्षाची त्यांची परंपरा चालू आहे. त्यांचे पूर्वजसुद्धा, त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला त्यांनी सांगितलं त्यांचे आजी आजोबापासून हे नाटक वगैरे करत आलं आहे. सो हे सातत्य जे आहे ना त्यांचं, हे मला सगळ्यात जास्त भावलं असेल असं म्हणू शकतं. सो ते जर मला भावलं नसतं तर कदाचित ते मला त्यांना समोर आणण्याची संधी कदाचित मला मिळाली नसती. पण आता त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली की मी त्यांचं नाटक इतक्या पुढेपर्यंत नेऊ शकतो आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलं आहे. हे खरं तर त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आहे. सो आता कंप्लीट जबाबदारी त्यांची आहे. मी त्यांना एक संधी, आणि ज्यावेळी आता हे हाऊसफुल झालेलं आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जी न्यूज तुम्हाला सगळ्यांना समजल्याच्या नंतर मग आता तुम्हाला काय वाटतं की हाऊसफुल शो आहे किंवा हाऊसफुल नाटकचे बोर्ड लागलेले आहे, मग त्यानंतर काय वाटतं तुम्हाला की पुढला प्रवास किंवा हे जे नाटक आहे त्याच्यामध्ये जे कलाकारांबरोबर तुम्ही बोलताय की त्यांच्या मनात भावना काय वाटतात तुम्हाला? आता कलाकार जो नाट्यक्षेत्रात काम करतो किंवा कुठलाही जो कलाकार म्हणून काम आहे ना, त्याला हाऊसफुल वर्ड्सची किती जवळीक आणि किती म्हणजे स्वप्नातला एक शब्दसुद्धा वाटू शकतो. तर म्हणजे तो ऐकून कोणालाच आनंद होणार नाही असं होणारच नाही. म्हणजे हाऊसफुल हे तर नाटक व्हावं ही तर सगळ्यात पहिलीच इच्छा असते. लोकांना नाटक आवडलं पाहिजे, कलाकारांचे अभिनय, स्क्रिप्ट, दिग्दर्शन आवडलं पाहिजे. त्याचबरोबर ना कुठेतरी ना आपला नाटकाचा शो हाऊसफुल झाला पाहिजे. म्हणजे कसं पिक्चर बघताना आपण बोलतो ना, पिक्चर चालला की लोकांना आवडो किंवा न आवडो, पण माझा पिक्चर खूप कमावून गेला, खूप चांगलं रिस्पॉन्स देऊन गेला, हे प्रत्येकालाच हवं असतं. सो नाट्य जेव्हा मी हे सिलेक्ट केलं तेव्हा माझ्या डोक्यात होतं की हाऊसफुल तर झालाच पाहिजे, कारण की कितीही काही म्हटलं तरी शेवटी प्रोड्युसर हा या हाऊसफुल वर्डवरती आपल्या नाटकासोबत येत असतो. आपण त्यांना जेवढं हाऊसफुल किंवा जास्तीत जास्त प्रेक्षकांचा एक टॅग जेव्हा देतो तेव्हा जास्तीत जास्त प्रोड्युसर आपल्यासोबत असतो असं म्हणू शकतो. सो तरी एक तो सेकंडरी वर्ड आहे. पहिले तर आपण असंच म्हणलेलं की आपलं नाटक चालू द्या, म्हणजे प्रोड्युसर पण खुश राहील आणि आपले जास्तीत जास्त प्रयोग लावतील. आणि मी त्यांना सांगितलं की बघा, पहिलाच जर प्रयोग आपला हाऊसफुल झाला ना, म्हणजे दुसरा तिसरा प्रयोग तर आपले कन्फर्म होऊन जाते. हे सेकंडरी राहिलेलं. पण पहिल्यांदा तशी अपेक्षा नव्हती. अपेक्षा म्हणजे मी अशी जबरदस्ती ठेवली नव्हती की हाऊसफुल होईल असं झालाच पाहिजे, नाही तर मग हे नाही. ते एक आपल्याला मिळालेली एक त्याचं +1 आहे, बक्षीस आहे. पण जसं मी यांच्या ग्रुपशी जोडलो गेलो आणि त्यांची टीमची जी मेहनत बघत गेलो की 3-4 जणांचा ग्रुप आहे, पण ज्या वेळेला 3-4 दिवशी त्यांचा अख्खा ग्रुप त्यांच्या मदतीला येतो, त्यांचे जेव्हा काय म्हणतो त्यांचं एक हेच म्हणू शकतो मी, एक्साइटमेंटच म्हणू शकतो. त्यांची एक्साइटमेंट बघून मला वाटलं होतं की ही माणसं आपला शो हाऊसफुल करून राहणार. आणि त्यांनी ते केलं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे त्यांनी तर मला खरं तर ह्याची जाणीव करून दिली आहे की हा एकच नाही, आमचे पुढचे जेवढे पण शो लागतील ते जवळजवळ हाऊसफुलच असतील. हे आणि नाही जरी झाले तरी मी त्यांच्यासोबत नेहमी असणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद आणि प्रायोगिक रंगमंच हा नेहमी त्यांच्यासोबत असणार आहे. आम्ही हे नाटक जरी नाही केलं किंवा या नाटकानंतरसुद्धा आम्ही पुढच्यासोबत नेहमी त्यांच्या प्रवासासोबत असू, ही अखिल भारतीयने त्यांना दिलेली गॅरंटी आहे म्हणू शकतो. थँक्यू सो मच. तुला काय म्हणायचं? आपल्यासोबत
मृगजळ या नाट्यप्रयोगाचे सर्व कलाकार इथे आपल्यासोबत आहेत. सर्व इथे उत्साहात दिसत आहेत. ते प्रॅक्टिस इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर की सगळ्यांना एक प्रश्न असा आहे की हे नाटक ज्यावेळी आता तुम्ही बघताय की हाऊसफुलचे बोर्ड लागलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं जसं आपले लेखक दिग्दर्शक यांनीही सांगितलं की हाऊसफुल ज्यावेळी बोर्ड लागतो तेव्हा एक उत्साह वेगळा असतो. मग मला एक म्हणायचं की तुमची ही पहिली प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही याबद्दल? हाऊसफुलचा बोर्ड लागल्यानंतर एक असं येतं की सगळ्यांचे तेवढेच एक्सपेक्टेशन्स आमच्याकडून आहेत, कारण एवढ्या लवकर जो तो हाऊसफुल झाला, जसं पोस्टर आलं त्याच्यानंतर इतक्या छान प्रकारे तिकीट विक्री झाली, म्हणजे तितकाच त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. तो आम्हाला थोडासा आता त्याचं थोडंसं असं दडपण आलेलं आहे. उत्साह तर आहेच, खूप छान परफॉर्मन्स होणार आहे याचं तर काही असं बोलणंच नाही आहे, पण थोडंसं दडपण कुठेतरी असं की जबाबदारी वाढलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा जो प्रवास आहे की जसं तुम्ही आता प्रॅक्टिस करतायत आणि सगळ्यांसोबत ज्या पद्धतीने तुमचं बॉन्डिंग आहे, मग काय हा अनुभव आहे जो ज्या पद्धतीने तुम्ही रिहर्सल ज्या करताय एवढ्या वेळ झाला, तर हा तुमचा प्रवास त्याबद्दल काय सांगाल? मी ह्यांच्या ग्रुपमधून बाहेरची आहे, पण इथे आल्यावर मला ह्या लोकांनी खूप खूप छान ट्रीटमेंट दिलेली आहे ॲज कम्पेअर टू मी बाकीच्या लोकांसोबत काम केलं आहे. फॅमिली मी बोलू शकते. तो छोट्या छोट्या गोष्टींपासून किंवा त्यांचं एखादं काही असेल की हे असं नाही तसं कर, खूप प्रेमाने समजावणं असो किंवा खूप छान प्रकारे हँडल करून घेणं असो, या बाबतीत हे खूप छान आहेत. आणि त्यांच्या मंडळांचं नाव तर ऑलरेडी तेवढं फेमस आहे, कारण त्या लोकांनी तेवढी वर्ष प्रयत्न 121 वर्ष म्हणजे खूप मोठा प्रवास आहे. आणि तुमच्या मागे ज्यांनी हे चालू केलं त्यांची जी परंपरा तुम्ही ज्या पद्धतीने आबाद ठेवलेली आहे आणि तेच त्यांचं एक यश म्हणावं. आणि आत्ता तुम्हाला तो प्लॅटफॉर्म जो उपलब्ध करून मिळालेला आहे त्याची खरं म्हणजे त्यांची ही खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती येत आहे की तो प्रवास तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचा आहे. दिनेश सर काय सांगाल? खरं तर श्री दत्तप्रसादिक बावनचाल नाट्य मंडळ ही 121 वर्षाची अखंडित परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. पण ह्या चालू ठेवण्यामागे खरं तर मी जी 2 नावं घेतो आहे आज, त्यांच्यामुळेच हे आत्तापर्यंत हे चालू झालेलं आहे. ते म्हणजे आमचे सर्वांचे या नाटकाचे किंवा या आपल्या मंडळाचे सूत्रधार आपले विनयजी गोपीकिसन पाटील आणि विश्वजित गोपीकिसन पाटील, हे आमचे जे 2 बोलतात ना, एक पाठीचा कणाच असा असतो, आधारस्तंभ आहेत आपल्या या मंडळाचे. आणि जेव्हा जेव्हा नाटकं होतात, या प्रत्येक नाटकाच्या रिहर्सल्सपासून ते नाटक होईपर्यंतचा जेवढा खर्च होतो ते आमचे हे दोघं म्हणजे आमचे आहेत सूत्रधार ते सांभाळत असतात. आणि त्यांच्यामुळेच खरं तर हे 121चा जो आकडा आलेला आहे किंवा त्याच्या पुढे जे निरंतर चालू राहणार आहे, हे यांच्यामुळेच, हे त्यांचंच खरं तर यश आहे किंवा त्यांची मेहनत आहे. आणि खरं तर फक्त मेहनत नाही तर त्यांची आवड आहे. त्यांना इतकी आवड आहे की आमचे 52 चालीचे 52 कशी आपल्या बोर्डवर नेहमी आम्ही पहिल्या कलाकारांची नावं लिहायचो, पण आम्ही एक चालू केली परंपरा की 52 चालीचे 52 कशी. हे 52 कशी काय आहेत तर हे 52 चालीमध्ये जे प्लॅटफॉर्मवर जे आम्ही जो असतो ज्या स्टेजवर रंगभूमीवर काम करणारे कलाकार दिसत असतात, पण त्याच्या बॅक स्टेजला आमचा जो पूर्ण 52 चालीचा जो ग्रुप आहे, 52 चालीचे जे 52 कशी कलाकार आहेत आमचे, त्यांना सॅल्यूट आहे आमच्या कलाकारांकडून. कारण आम्ही रंगभूमीवर काम करताना आम्ही प्रेक्षकांना दिसतो, प्रेक्षकांच्या टाळ्या घेतो, पण आमच्यासाठी दिवस रात्र ते तिकडे पाणी शिंपण्यापासून तो स्टेज बनवण्यापासून ते बांधण्यापासून ते सगळं करताना जे आमचे 52 चालीचे 52 कशी कलाकार आहेत, त्या कलाकारांमुळेच ही परंपरा आजही टिकून आहे. आणि या 52 चालीचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की 52 चालीचं नाटक म्हटलं की पंचक्रोशीतून प्रेक्षक वर्ग येत असतो. म्हणजे जशी आपली एप्रिल महिन्यात यात्रा असते आणि एप्रिल महिन्यात यात्रा एप्रिल महिन्यात यात्रेच्या आधी फोनवर फोन चालू होतात, अरे यात्रेत नाटक कुठलं आहे किंवा तुमचं हे नाटक बघायला आम्ही येणार. भिवंडी, पायगाव, ठाणे, कशीत कोपर म्हणा, विरार, भाईंदर, राई, मोरवा या अशा पंचक्रोशीतले जे रसिक मायबाप प्रेक्षक आहेत ते नाटक बघण्यासाठी येतात आणि आपल्याला भरभरून प्रतिसादसुद्धा देतात. त्यामुळे मी खरंच त्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांची, या आमच्या सर्व कलाकार मंडळीकडून मी खरंच मनपूर्वक धन्यवाद किंवा आभार मानेन की तुम्ही आम्हाला इतक्या पहिल्या शुभारंभाच्या प्रयोगाला आम्हाला जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद.
जसं आपण म्हणतो की जुचंद्र हे कलेचं माहेरघर असं म्हटलं जातं. असंख्य कलाकार इथे आहेत, जसं आपण म्हणू रत्न म्हणू त्यांना आपण, की असंख्य रत्न आहेत की त्यांनी जुचंद्र गावाचं नाव हे एक वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांचा जो पहिला प्रवास आहे आता, म्हणजे पहिली पायरी असं म्हणूया आपण, की एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वजण दिसणार आहात सगळ्यांना. आणि आम्ही आमच्या हाक मतदार या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची वाटचाली खूप चांगल्या पद्धतीने यशमय हो याची शुभकामना करतो. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. थँक्स अ लॉट.